मी गावी आलो होतो आणि गावी आल्यानंतर व्हिडिओ काढतोच, ते तुम्हाला माहितीच आहे. तर आज मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे की आम्ही जे पड्ड्यामध्ये मी GCP लावली होती मागे, तर ते GCP लावल्यानंतर पूर्ण पड्ड्याला प्लेन केलं होतं. आता काय केलं आहे की आम्ही कंपाऊंड बांधलं आहे बाजूने. आता जस्ट कंपाऊंड ह्याचं बांधलं आहे, दगडीचं कंपाऊंड बांधलं आहे आणि त्याच्यानंतर वर जांबा दगड टाकणार आहे. तर पण जांबा दगड टाकण्यासाठी काय आहे की पहिलं प्लेन करायचं होतं. प्लेन करण्यासाठी मग आज JCP परत लावली आहे. आणि भाऊजींची ट्रॉली जी आहे, जर ट्रॉलीमध्ये माती बाहेरून आमच्या वरच्या जी जमीन आहे तिथून माती घेऊन सर्व हे बघा, हे माती टाकत आहे. ही माती टाकून पूर्ण माती टाकल्यानंतर आम्ही प्लेन करणार आहे हा पूर्ण जागा. त्याच्यानंतर त्याच्यावर ते जांबा दगड टाकून कंपाऊंड करणार आहे. तर कंपाऊंडमध्ये कसं आहे की कंपाऊंड एक 5.5 ते 6 फुटाचं कंपाऊंड करणार आहे, जेणेकरून आतमध्ये काही आलं नाही पाहिजे. तिकडे आंब्याची झाडं लावायची चांगली मस्त. ही जे 7-8 वर्षाचे जे आंबे असतात ते आंब्याची झाडं लावायचे. तर त्याच्यामुळे तिकडे आंब्याची झाडं लावून मस्त आंबे असे 2-3 वर्षात आंबे येतील असं करायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला घर बांधायचे, जे आमचं कोकणातलं ऑलरेडी घर आहे. हे बघा, हे मागे बघाल तर तुम्ही बांबूची झाडं आहेत, पण असं तुम्ही इकडे बघाल तर आमचं घर आहे, हे वाला आमचं घर आहे. तर या घरामध्ये अजून पण मातीचं घर आहे, मातीचं घर आणि त्याच्यावर कौलं आहे. तर हे तिकडं ते तोडून त्याच्यानंतर व्यवस्थित घर बांधूया. ॲक्च्युली कोकणात मातीचंच घर पाहिजे. जर मुंबईसारखं असेल तर त्याचा काय फायदा, की येऊन काय ती मजा भेटणार नाही. पण तरी पण आपण ह्याच्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत हे घर कोकणातलं घर आहे तोपर्यंत ठेवूया. बघूया जर काय आहे ते, कसं होतं आहे ते, की जोपर्यंत आपलं बजेट बसत नाही तोपर्यंत आपण हे घर तसं ठेवूया. पण आपण कंपाऊंड तोपर्यंत कंप्लीट कंपाऊंड करून घेऊया आणि त्याला प्लस त्याच्यावर माती वगैरे व्यवस्थित करून त्याच्यावर आंब्याची झाडं लावूया, जेणेकरून आंब्याची झाडांनी नंतर कसं होईल की आपल्याला लवकरात लवकर आंबे पण भेटतील, असं करूया. आणि हा बघा, हे जे बांधलं आहे ते पूर्ण कंपाऊंडचं हे बांधलं आहे, बाउंड्री बांधले. तर ते कंपाऊंडच्या बाउंड्रीवर आता आपण हे करणार आहे. आणि आम्ही इकडची जी झाडं तोडली होती, जी घरातली झाडं तोडली होती, तर ती घरातली जी आतमधली ते झाड तोडलं होतं, कारण की हे इथे झाड होतं, त्या झाडामुळे काय जमत नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बघा, ट्रॉली आम्ही लावली आहे, की ट्रॉली लावून सर्व साफसफाई म्हणजे सर्व माती एक्स्ट्रा टाकून घेतो आहे. आणि ती माती टाकल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये ते पूर्ण हे करणार आहे की भर टाकणार आहे. भर टाकून मग आंबे लावणार आहे. म्हणून ट्रॉलीची आज 10 ते 15 ट्रॉलीज टाकल्या तिकडे. मग मातीची ट्रॉली, भाऊजी आर्यन आला आहे ट्रॉली घेऊन, काय माझ्या ताईचाच मुलगा आहे तो, व्यवस्थित ट्रॉली वगैरे हँडल करतो. मग भाऊजींनी त्याला पाठवलं आहे की ट्रॉली घ्यायला वगैरे, ट्रॉली चालवायला. तर तुम्ही बघू शकता की ट्रॉली व्यवस्थित तो कसं हँडल करतो आणि व्यवस्थित एकदम. त्याचं वय एवढं नाही आहे, 18 वर्षात आत्ताच चेंज झालेत, पण ट्रॉली एकदम सुपर हँडल करतो, जसं तो खूप वर्षापासून ट्रॉली चालवतो आहे, म्हणजे असं आहे. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. प्लस तुम्ही हे बघू शकता की इकडे जे झाडं तोडली आहेत, आज जे झाडं तोडलेत त्या झाडांना माझ्या ताईला त्याचं हे पाहिजे होतं, म्हणजे त्याचं पूर्ण त्याची फाटी करायची होती. तर ते फाटी करण्यासाठी बघा तिकडे माणसं लावलेत की फाटे तोडून ती फाटी व्यवस्थित, फाटींचा गट घालून, कुऱ्हाड आहे ती त्यांच्या हातात, तर त्या कुऱ्हाडीने फाटी तोडायची आहेत. आणि ती तोडलेली फाटी ते ताई घेऊन जाणार आहे जाळण्यासाठी, किंवा त्याच्यावर आपण गावी कसं आहे की जेवण बनवू शकतो, त्याच्यावर सर्व काय करू शकतो. म्हणून ते फाटीवर त्यांनी तिकडच्या माणसाला लावून फाटी वगैरे घेतली आहे. आपण तिकडे दाखव, ही बाहुबली कुऱ्हाड आहे. या कुऱ्हाडीने सर्व तोडतात झाडं वगैरे, किंवा लाकडं वगैरे तोडायचं असेल तर ही कुऱ्हाड तसे पण लोखंडाची, जे आपण बोलतो 3 कुऱ्हाड, एक सोन्याची कुऱ्हाड, एक चांदीची कुऱ्हाड वगैरे, तर ही लोखंडाची कुऱ्हाड आहे. आता मी तुम्हाला दाखवतो कशी चालवतात ती. कारण तुम्हाला चालवता येतं. मी खूप वर्ष गावी होतो, त्याच्यामुळे मी कुऱ्हाड चालवू शकतो.
तर अशी कुऱ्हाडीने आपण लाकडाची हे करू शकतो, छोटे छोटे करू शकतो. महेशमती ही कुऱ्हाड आहे. आणि सागर भाई, तुला येते का कुऱ्हाड चालवता? का काय शाळेत जातो फक्त का अभ्यास करतो? कुऱ्हाड येते का नाही चालवता? कुऱ्हाड चालवलं आलं पाहिजे ना तुला पण. नाही येत? मग तुला काय येतं? कोयती चालवता येते? कोयती? हा, कुऱ्हाड घे बघ, दाखव तुला चालवता येते का. दाखव तुझं टॅलेंट तर दाखव. दर 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 बघू बघू, एक एक तर चालून तर बघ. हा, दाखव दाखव, धर धर दाखव, मी तुला दाखवतो कसं चालवतात ते. मग तू बघ, नंतर तुला दाखवतो. हे घे 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 घे, तुला येते का बघू? कुऱ्हाड येते का बघ? लाजतोय काय? कारण की ऑलरेडी यांना सर्व छोटे असल्यापासूनच सर्व येतं, कुऱ्हाड वगैरे चालवतं. कारण की गावात असल्यामुळे यांना सर्व काय येतं. हे मागे बघा, हा वाडा आहे की वाड्यामध्ये तुम्हाला दाखवतो काय. धर असं पकड. हा, चालव चालव, एक एक वेळ चालव, दाखव कसे चालवतात ते. अरे लाजतोय काय? जा जा, मोठा त्या कोण किंवा मार, जा फक्त असं मार, जाऊन दाखव. हा, लाजतोय तो, लाजतोय. हा, लाजतोय तो. तर यांच्या वाड्यामध्ये ऑलरेडी, वाड्यामध्ये तुम्हाला दाखवतो की सुनेता त्याच्या वाड्यामध्ये बैल किंवा गाई वगैरे असू शकतात. ते बघा बैल आहे. चल भाई, आमचे आर्मीवाले ते आलेत सुट्टीवर 2 दिवसापूर्वी. तर ते आम्ही कॉलेजला पण एकत्र वगैरे होतो. सावंतवाडी हे माझं गाव. आणि सावंतवाडी बघा कसं, निगडी सावंतवाडी इथून पूर्ण आहे बघा. कंपाऊंड बांधलंय कसं ते बघा. तर आता दुसरीच, सकाळपासून 8 ते 9 फेऱ्या झाल्यात आमच्या ट्रॅक्टरच्या. तर आता ट्रॅक्टरची फेरी घेऊन आला आहे भाई आमचे प्रेम आणि आर्यन. दोघंजण सकाळपासून ट्रॅक्टरच्या फेऱ्या मारत आहेत, ट्रॅक्टरच्या फेरी घेऊन येत आहेत. ट्रॅक्टर रायडरिंग भारी आहे. 4x4 ट्रॅक्टर आहे. तर पण चढतं बघा कसं त्याच्यावर, कारण की हा रोड बनवला इथे आणि रोडवर चढायचं आहे त्यांना. तर बघा 4x4 असल्यामुळे तो थोडा काम चालू आहे, मातीचं काम चालू आहे. कारण की भर खूप टाकायचं, त्याच्यामुळे मातीचं काम चालू आहे. तर असं हे बनवलं आहे, कारण की सामानवर चढवण्यासाठी सध्या रोड बनवला आहे असं. आणि इकडे बघा असं हे बनवलं आहे, ह्याच्यावर जांबा दगड येईल. हा पहिला ह्याचं दगडाचं हे बनवून घेतलं आहे, बेस त्याचं दगडाचं बनवून घेतलं आणि त्याच्यावर जांबा दगड येईल. 1 2 2 3 3 4 4 फूट जांबा दगड येईल. आणि हे आमचं घर आहे, गावचं घर. मागून मस्त दिसतं. असं गावाला असंच घर पाहिजे होतं, पण आता सर्वांना नवीनच घर पाहिजे. तर काय करू, सर्वांनी नवीन घर बनवलं आहे. आणि आमचं कंपाऊंड आहे. का रे, थांब जातो एकटे, थांब मी जातो. ब्लॉग बनवतो, ट्रिप चालूच आहे घरची. जा, मी लावतो, जा बस. तर याची आम्ही सफारी, कोणती याची ट्रॅक्टर सफारी चालू आहे. आम्ही ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे माती घ्यायला. मागाशी तुम्हाला बोललोच होतो की ट्रॅक्टरमध्ये माती चालू आहे आम्ही घ्यायची. तर ते वर मामाची जमीन आहे, तिकडून आम्ही ट्रॅक्टरमधून माती भरत आहे. आणि JCB पण आहे, JCB वर आहे. JCB वरून ट्रॅक्टरची माती भरायची आणि आणायची. चालव बघ, चांगलं आहे चालवायला, काय नाही. पण हे हळूहळू जातो बघ, चालव.
तर आता ड्रायव्हर चेंज केला आहे मी, रायडर चेंज आहे, ड्रायव्हर चेंज आहे. बघू गिअर टाक, पहिलं टाक ना, पहिला आपल्या तिकडं. हां पहिला, चल खाली. जास्त रेस नको, जास्त रेस देऊ नको. हां 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 तो फास्ट करण्यासाठी कोणता आहे? हा मायला नवीन ड्रायव्हर असं काय करतो, उडवतोस का? तर नवीन ड्रायव्हर बसवला आहे. बास झाली. आता चढण लागली आणि आता चढण असल्यामुळे कसं आहे की एक्सपिरियन्स ड्रायव्हर पाहिजे आमच्याकडे. तो एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे. बस 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 तर आपला नवीन ड्रायव्हर आर्यन भाई. तर नवीन ड्रायव्हर आवाज गाडी खूप हालतंय, आवाज पण येत आहे गाड्याचा. नवीन सफारी, ट्रॅक्टर सफारी. तर वर माती आणायला चाललो आहे बरं ट्रॅक्टरमधून. तर इथं आता आमच्या मामाची जी जमीन आहे तिकडं आलो आहे. आणि हे बघा इकडं खोदलं आहे पूर्ण. इथून आम्ही माती घेऊन जाणार आहे. हा JCB आहे. JCBने याच्यात माती ओतायची आणि घेऊन जायचा. आपण लास्ट आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल की आपण ह्याच JCBमधून आपला पट्टा साफ केला होता आणि तो आपण JCBचा पण व्हिडिओ टाकला होता लास्ट टाईम. आणि आता हा तोच JCB मागवला आणि ह्याच्यात माती टाकणार. बघा अशी माती टाकणार ह्याच्यामध्ये आणि परत आपण मग घेऊन जाणार ती JCB आणि आपल्या पड्ड्यामध्ये पूर्ण माती टाकणार. तुम्ही बघू शकता की हा आमच्या मामाची जमीन आहे. ती हे मामाचा जोंडा आहे. त्या मामाच्या जोंड्यामधूनच आम्ही ती धस्सीची जमीन काढून तिकडं जमिनीची जी माती काढून तिकडे घेऊन जाणार आहे. आणि हा आंबा आहे तिथेच. आणि हे जे माती आहे ते अजून 1 ते 2 खेपा मारणार आहे, फेरी मारणार आहे. कारण की तेवढी आपल्याला मातीची खूप जास्त गरज आहे तिकडे. तुम्ही बघू शकता. दोन हे मारलेत, दोनच एक 3 टाकायचे. बघू शकता हे ट्रॉली पूर्ण भरले. बस भाई पुढे बसून आता नवीन एक आहे, डायरेक्ट पुढे बसलाय.
पुढे ट्रॅक्टर सफारी आहे, तर पुढे बसून चालू आहे. काय ट्रॅक्टर सफारी आहे आणि हळू चालून भरली ते त्याच्यामुळे हळूहळू चालवत आहे. शूटिंग चालू आहे, शूटिंग चालू आहे. तुम्ही कुठे चाललंय? हे लास्ट आपण तुम्हाला दाखवलं होतं इथे आपण बुसगाव ना, पण आता पूर्ण शेतीची बघा पूर्ण बांधणी कापणी वगैरे सर्व झाली आहे. तर तो आता पूर्ण सनसेट होईल. आता थोड्या वेळात आपण तुम्हाला सूर्य पण दाखवेल सनसेट होताना. आणि आपण आता ट्रॉली घेऊन जात आहे. थांब. तर आपण पण आता बसणार आहे. थांब 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 थांब. तर आम्ही आता एक नवीन स्ट्रॅटेजी आणि नवीन हे बसणार आहे. पकडायला लागला फक्त ट्रॅक्टर सफारी आहे. ट्रॅक्टर सफारीमध्ये आमचा जो रायडर आहे तो आर्यन आहे आणि आम्ही पुढे बसलो आहे ट्रॅक्टर सफारीमध्ये. म्हणजे ते ट्रॅक्टर सफारी फक्त दसड नाही, काहीतरी पकडायला पाहिजे, नाही तर फाटणार आहे. भेटलं का? हां पकडायला भेटलंय. मागे एक पकडायला भेटलंय ट्रॅक्टर सफारीमध्ये. आपण तो ट्रॅक्टर सफारी खूप डेंजर आहे, खाली बघायचं नाही. ट्रॅक्टर सफारी मला दाखवतो. याच्यामध्ये एक ऑप्शन आहे बघ ना, पुढे डायरेक्ट तो कॅमेरा आपण डायरेक्ट पुढे करू शकतो, कंटिन्यूमध्ये मागे करू शकतो. म्हणजे कंटिन्यूमध्येच राहतो तो व्हिडिओ, कंटिन्यूमध्येच राहतो तो. तुम्ही बघू शकता आर्यन भाई ट्रॅक्टर सफारी करतो आणि आम्ही त्याच्या पुढे याच्यावर बसलोय बघा. सकाळपासून ना 10 ते 15वी ट्रिप असेल आणि सकाळी 1 वाजल्यापासून स्टार्ट झाले. तर हे म्हणलं पूर्ण आज कसं एकच दिवस सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे म्हणलं कंप्लीट काम करून जाऊया. आणि तुम्हाला मी थोड्या वेळात ना सनसेट दाखवेल. सनसेट गावी कसं आहे तुम्ही बघू शकता बघा. आता थोड्या वेळात सनसेट होईल. गावी तर रोज सनसेट असतो. मुंबईला तर सनसेट बघण्यासाठी लोक पैसे देतात, सनसेट पॉईंट आणि हे आणि ते करतात. तुम्ही गावाला असलं तर तुम्हाला सनसेट रोज बघायला भेटेल. हे बघा शेवगा वगैरे, शेवग्याची भाजी वगैरे पण आली. आता शेवग्याची शेंगा येतील गावाला. गावाला काय विकत घ्यायची गरज नाही. गावाला 10,000 रुपये पगार असेल तरी बास झालं खूप त्याच्यामध्ये. तर आम्ही आता ते लोक आम्हाला आई वगैरे आता बघा शिव्या घालतील आम्ही पुढे बसले म्हणून. बघतात बघा कसे की पुढे बसले म्हणून. हो बघा आलेत बघायला, आम्हाला शिव्या घालतील आता, बोलतील की कशाला पुढे बसले. चला आता उतरायची हे झाली. थांबव रे. चला थांबत नाही. 4x4 टाकून
चहा पोहे आणि गावचा मजा ही काय वेगळीच आहे. तर आता आपण चहासोबत पोहे खाणार आहे मस्त. या चहा प्यायला.